आणि आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। निवडणूक संपताच महागाईच्या झळा आता बसायला लागल्यात। अमूलचं दूध हे 2 रुपयांनी महागलंय, तर मध्यरात्रीपासून टोल दर सुद्धा वाढलेले आहेत। देशभरातील सर्वच टोल नाक्यांवर 3 ते 5% अधिकचा टोल आता आकारला जाणार आहे। तर किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे दर कडाडले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट चांगलंच कोलमडलं आहे। तर आपण पाहतोय सर्वसामान्यांचं हे बजेट आता कोलमडणार आहे, त्यामुळे अमूल कंपनीने आपल्या दुधाच्या दरात वाढ केल्यानं हा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। अमूलने दुधाच्या दरात लिटर मागे 2 रुपयांची वाढ केलेली आहे, तर आजपासून हे नवे दर लागू झालेत। उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्यानं दुधाचे दर वाढवल्याचं अमूल कंपनीच्या प्रशासनानं सांगितलंय। दरम्यान कंपनीच्या निर्णयामुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे। तर दुसरीकडे कडक उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यांच्या दरवाढीने सुद्धा गृहिणींचं स्वयंपाकघराचं बजेट बिघडलेलं आहे। सध्या कोथिंबीर आणि हिरव्या भाज्यांचे आणि तसंच हिरव्या मिरच्यांचे भाव आकाशाला भिडलेत। किरकोळ बाजारामध्ये कोथिंबीर तब्बल 200 रुपये आणि हिरव्या मिरचीची जी किंमत आहे ती 80 ते 90 रुपये प्रति किलो दरानं सध्या पाहायला मिळते। कडक उन्हामुळे आणि आवक कमी असल्यामुळे भाज्या प्रचंड महाग झाल्यात। किरकोळ बाजारात भाज्यांची दुप्पट भावानं विक्री होताना दिसते। दरम्यान घाऊक बाजारात आणि किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे दर हे कसे आहेत आपण सविस्तर पाहूया। तर कोथिंबीर ही घाऊक बाजारामध्ये 140 रुपये प्रति किलो आहे। किरकोळ बाजारात 200 रुपये प्रति किलो विकली जाते। हिरवी मिरची 50 रुपये घाऊक बाजारात आहे, तर किरकोळ बाजारामध्ये 90 रुपये प्रति किलो आहे। तिकडे टोमॅटो 20 रुपये प्रति किलो घाऊक बाजारामध्ये आहे, तर किरकोळ बाजारामध्ये 40 रुपये किलो म्हणजे जवळपास दुप्पट। तर फुलकोबी म्हणजे फ्लावर 20 रुपये आहे, तर आता इकडे किरकोळमध्ये 40 रुपये किलो आहे। कारले इकडे घाऊक बाजारात 30 रुपये, तर किरकोळ बाजारामध्ये 50। शिमला मिरची ही घाऊक बाजारामध्ये 30 रुपये आहे, तर किरकोळ बाजारामध्ये 60 रुपये प्रति किलो आहे। चवळीच्या शेंगा या 25 रुपये प्रति किलो घाऊक बाजारात आहेत, तर किरकोळ बाजारामध्ये 40 रुपये प्रति किलो आहेत। गवार सुद्धा घाऊक बाजारामध्ये 40 रुपये प्रति किलो आहे, तर पालक ही घाऊक बाजारात 30 रुपये प्रति किलो आहे आणि किरकोळ बाजारात 50 रुपये प्रति किलो आहे। तर मेथी ही 60 रुपयाला एक जोडी मिळते, तर किरकोळ बाजारामध्ये 100 रुपये प्रति जोडी ही विकली जाते। तर गाजर 30 रुपये किलो आणि किरकोळ बाजारामध्ये त्याची किंमत 50 रुपये प्रति किलो आहे। मुळा 20 रुपये घाऊक बाजारात, तर किरकोळ बाजारात 40 रुपये आहे। तर काकडीची किंमत घाऊक बाजारामध्ये 15 रुपये प्रति किलो आहे। किरकोळ बाजारात 30 रुपये प्रति किलोनं काकडीची विक्री